नाही नाही, ही सगळी फक्त कारण आहेत. आता त्याच वेळेला सगळं जर सांभाळून केलं असतं ना मी, तर आपले कितीतरी पैसे वाचले असते. त्या त्या जमिनीच्या केसमध्ये किती प्रॉब्लेम झाले होते आणि त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काही त्रास होऊ नये आणि पर्यायाने माझ्या मुलाला बनीला काही त्रास होऊ नये म्हणून माझी परिस्थिती नसताना सुद्धा कुठून कुठून कर्ज काढून मी पैसे जमवले होते आणि आणून दिले होते. त्या कर्जाचे हप्ते मी अजूनही फेडतोय, पण ते ठीक आहे. पैसे पैसे महत्वाचे नाहीयेत माझ्यासाठी. त्या प्रसंगात माझ्या कुटुंबाला, माझ्या मुलाला काही त्रास झाला नाही ना, हे महत्वाचं होतं. आता माझी तुमच्याकडून फक्त एकच मागणी, प्लीज बाबा, तुमच्या या मुलाला, तुमच्या भावाला वर्क करू नका. मी खरंच सांगतो, तुमच्याशिवाय या जगात माझं दुसरं कोणीच नाहीये. आई, जमलं तर तुमच्या या चौथ्या मुलाला माफ कर प्लीज. माझ्यामुळे इतक्या चांगल्या माणसांवर ही वेळ आली आज. माझ्यामुळे तुम्हा सर्वांना इतका त्रास झालाय, पण आता यापुढे माझ्यामुळे मला माझ्या या कुटुंबाला अजून त्रासही द्यायचा नाही. फक्त एक विनंती करतो मी तुमच्याकडे, आयुष्यात कधीही जमलं तर ऍटलीस्ट मनातून तरी मला माफ करा प्लीज. येतो मी. थांब लकी. माझी माणसांची पारख कधी चुकत नाही. वसुंधरा लग्न होऊन आमच्या घरी आली खरी, पण मला ती कधीच आवडली नाही. तुझ्या बाबतीत मात्र पहिल्या क्षणापासून खात्री होती. माझा चौथा मुलगा आहेस तू. तू इथून कुठेही जाणार नाहीस. आता जाणार वसुंधरा घराबाहेर कायमची.
अजून किती वेळ वाट बघायची आहे? एव्हा ना भाऊजी यायला हवे होते ना. ते बनीला विचारा माझ्या आकाशला कुठे ठेवून आलाय ते. लकी ऐक ना, वसुंधरा आकाशला काही करणार नाही ना, त्याच्या मागे मागेच गेली. अरे उगाच काहीतरी बोल नकोस, काही करणार नाही ती. बरोबर आहे. एवढं सगळं घडलं तरी तुम्ही त्या नालायक बाईची बाजू घ्या. मी कुणाची बाजू घेत नाही, कळलं ना? यावेळेला फक्त आकाशचा विचार करतोय. ए, तू जरा प्लीज शांत राहशील? भास्कर, आकाशला फोन लागला? बाबा आकाशचा फोन लागत नाहीये. सोड, एक काम कर, वसुंधराला फोन कर. तिला कशाला? आई प्लीज शांत हो ना जरा. आकाश आता कुठे हे कळणं जास्त महत्वाचं ना आता. खरंय. कळलं? त्याच्यासाठी करायला सांगतो फोन. की काय पाहिजे ते करा तुम्ही, तसंही मी बोलून काही उपयोग नाही. बाबा वसुंधराचा फोन स्विच ऑफ येतोय. बंद आहे? जाऊ देत आता, आपणच शोधूया आकाशला. चला. आई आई मी काय म्हणते, आपल्याला आकाशला त्याच्या फोनचं लोकेशन शोधता येईल का? म्हणजे त्याने नेलेले पैसे पण सापडतील. आय मीन आकाशला तर सापडेल. हा आकाशचा असेल, आकाशचा असेल. नाही, अननोन नंबर आहे. हॅलो, हा बोलतोय. काय? कुठे? कधी? पोचतो आम्ही, पोचतो लगेच पोचतो. बाबा काय झालं? अहो बोला ना. बाबा काय झालंय? हॉस्पिटल मधून फोन होता. आकाश आणि वसुंधराला ऍडमिट केलंय. काय? मी तुम्हाला काही होऊ दे. आकाश, आकाश, मी येतेच. पॅरामीटर जर चेक करा. कुठे? हा, इकडेच आहे, ऑपरेशन थिएटर इकडेच आहे. बाबा बहुतेक ऑपरेशन चालू आहे. आई बस. बोलूया ना कोणाशी तरी, कोणी डॉक्टर बिक्टर असेल तर बघा ना. आई मी बघतो. डॉक्टर मी आकाशचा मोठा भाऊ. आकाश आतमध्ये आहे ना, कसा आहे तो? हो बरं झालं तुम्ही आलात, तुमचीच वाट बघत होते. ॲक्च्युली पेशंटची कंडिशन सिरियस आहे, ब्लड लॉस पण खूप झाला आहे. अरे बापरे. आतमध्ये ऑपरेशन चालू आहे, बाकी सगळं तुम्हाला सिनियर डॉक्टर सांगतील. काय होत बसलं?
डॉक्टर डॉक्टर दादाला ब्लडची गरज आहे का? मी रेडी आहे, आमचा ब्लड ग्रुप सेम आहे. हो डॉक्टर, मी सुद्धा रेडी. हवं तर माझं सगळं ब्लड द्या, पण आकाश सरांना काही होतं कामा नाही, प्लीज. रिलॅक्स सर, ब्लडची गरज लागू शकते, मी तुम्हाला सांगेन. आय नीड टू गो नाव. लवकर सांगा प्लीज. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि आकाशला एकट्याला पाठवलं. बाबा, वसुंधरा. तिचं काय हा? तिचं काय कुठे आहे ती? तिच्यामुळे झालंय. तू शांत हो, बोलू नको, माझं हॉस्पिटल आहे. मिस्टर ठाकूर, हा मीच आहे. आम्हाला हॉस्पिटलमधून अलर्ट मिळालंय, तुमच्या मुलावर हल्ला झालाय. हो, ऑपरेशन सुरू आहे त्याचं. जे काय झालं ते कळलं नाही, पण आम्ही ताबडतोब इथे निघून आलो. एक मिनिट सर, हे सगळं तुम्हाला सुरुवातीपासून सांगावं लागेल. सर पोलीस केस होईल. एक मिनिट बाबा, मी बोलतो. साहेब जरी इकडे आला. मला सांगा नक्की काय झालं होतं? हल्ला झाला होता तेव्हा तुमचा भाऊ कुठे होता? इन्स्पेक्टर साहेब, आकाशला एक सावत्र मुलगा आहे बनी. कोणीतरी त्याला किडनॅप केलं होतं आणि त्याच्या मोबदल्यात पैसे मागितले होते. आकाश तेच पैसे घेऊन बनीला सोडवायला गेला होता. मग तुम्ही हे सगळं पोलिसांना का नाही सांगितलं? सर, ते त्यांनी आम्हाला धमकी दिली होती. पोलिसांना सांगितलं आणि बनीचं काही बरं वाईट झालं असतं तर म्हणून. हो, पण साहेब झालं असं की बनी घरी आला, पण आकाश नाही आला. आम्ही त्याची येण्याची वाट बघत होतो, तेवढ्यात फोन आला आणि आम्हाला कळलं की त्याला ॲडमिट केलंय, त्याच्यावर हल्ला झालाय, त्याला गोळ्या लागल्यात. आणि सर, हे सगळं ऐकून आम्ही इतके घाबरलो की पोलिसांना कळवणं ते सुचलंच नाही आम्हाला. मग त्यांचा मुलगा तो कुठे आहे? सर, तो आलाय घरी. ही इज फाईन. हो, मला वाटतं त्यांनी किडनॅपर्सला बघितलं असावं. नाही साहेब, मला नाही तसं वाटत, कारण त्यांनी आम्हाला व्हिडिओ कॉल केला होता आणि त्या व्हिडिओ कॉलमध्ये त्यांचे सगळ्यांचे चेहरे झाकलेले होते. पण तुम्हाला मग कोणावर काही संशय वगैरे? यांना बघा, यांना हे सगळं घडवून आणलंय. यांनी माझ्या मुलाला गोळ्या घातल्या, त्यांना पकडा तुम्ही. काय बोलताय जयश्रीताई तुम्ही? काय आरडाओरडा चाललाय? शांत राहता येत नसेल तर बाहेर निघून जा प्लीज. सॉरी डॉक्टर. सॉरी डॉक्टर. जयश्री शांत राहा ना, किती मोठ्याने बोलते. एक मिनिट, हे कोण आहेत? हे ऍक्च्युली आकाश दादाचे सासू सासरे. आणि खोटारडे पण आहेत. त्यांनीच घडवून आणलंय सगळं. आमचे पैसे घेऊन पळून जाणार होते. आता कशाला आला तिकडे? नाही हो नाही, वसू ऍडमिट आहे म्हणून आलोय आम्ही. खोटं, सगळं खोटं. मॅम तुम्ही प्लीज शांत व्हा, आम्हाला बोलू द्या. या तुमच्यावर आरोप का करतायत? अहो तसं काही नाहीये, यांचा ना काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज? हे काय माणसं आहे ती? या दोघांनी आणि यांच्या मुलीने माझ्या मुलाला फसवलंय. ते उघडं पडलं म्हणून यांनी बनीला किडनॅप झाल्याचं नाटक केलं. तेही झालं नाही म्हणून यांनी माझ्या मुलाला गोळ्या घातल्या. आई बाबा, हो काय वागणं आहे हे? त्या वसुंधराच्या नादाला लागून तुम्ही इतक्या खालच्या थराला उतरलात. शी. डोकं फिरलंय का तुझं? काही बरळतोयस. बरोबर बोलतोय तो. तुमच्यासारख्यांचे नातं जोडलं ती चूकच झाली आमची. त्याचे परिणाम आता आकाश भोगतोय. तर त्याला काही झालं ना तर मी स्वतः तुम्हाला फासावर लटकवीन.
अरे काय चाललंय इथे सगळं? प्लीज शांत व्हा बघू. तुम्ही प्लीज आईला कंट्रोल करा. आणि तुम्ही दोघं जरा बाजूला या, मला तुमच्याशी बोलायचंय. हो हो चल सुशीला ये बस बस सांगतो. बोल बच्चा, मी तुझ्याच फोनची वाट बघत होतो. मेला ना आकाश? कसलं काय? नाही मेलाय अजून. काय? हे कसं शक्य आहे? अगं गोळ्या घातल्यात त्याला आणि बघ मला कन्फर्मेशन सुद्धा मिळालंय. मम्मा, तर गोळ्या घातल्याचं कन्फर्मेशन मिळालेलं, मेल्याचं नाही. आकाशला तर जिवंत आहे अजून. हॉस्पिटलमध्ये सर्जरी चालली. काय फालतूपणा आहे हा? तरी मी त्या शूटरला सांगितलं होतं की डोक्यात गोळ्या घाल म्हणून. एक मिनिट तर नाही, 1 मिनिट. मला आधी सांग, आकाश हॉस्पिटलमध्ये पोचलाच कसा? कसा पोहोचणार? वसुंधरा मागे गेली होती त्याच्या. व्हॉट? आणि हे तू मला आधी का नाही सांगितलंस? मग मला काय माहिती की त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवेल? काय माहिती तिने कसं मॅनेज केलं आणि तिला इथे घेऊन आली. आता बावळत ती स्वतःही बेशुद्ध पडली. वसुंधरा ना, आकाशपेक्षा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर ही आहे. ते तिथे ऑड येत असते. तू मला तिच्याबद्दल आधी का नाही सांगितलं असतं नाही यार? मी केलं असतं ना काहीतरी. मी तिला आकाशपर्यंत पोचूच दिलं नसतं. पडून राहिला असता त्या मिलमध्ये. डायरेक्ट ना त्याची बॉडीच सापडली असती सगळ्यांना. आय नो मम्मा, खरंच सॉरी. तुझ्या सॉरीचा काहीही उपयोग नाही आता. काही करून ना तो आकाश मिलाच पाहिजे. एनिवे तू फोन ठेव, मी बोलते तुझ्याशी नंतर. मला आता विचार करायला पाहिजे. बाय बाय. मला सांगा, तुमचा नक्की काय संबंध आहे या सगळ्याशी? नाही म्हणजे त्या बाई तुमच्यावर का आरोप करतायत? साहेब खरंच तसं काही नाहीये. म्हणजे विश्वास ठेवा आमच्यावर, आम्ही खूप साधी माणसं आहोत. ठीक आहे, तसं पण हॉस्पिटलमध्ये बोलता येणार नाही. पण जेव्हा चौकशी होईल तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये हजर राहायचं. हो साहेब. आणि हो, आम्हाला सांगितल्याशिवाय शहर सोडून जायचं नाही. हो चालेल साहेब. आम्ही आता आमच्या मुलीला भेटू शकतो का? ठीक आहे, या. काय अवस्था झाली व्हायची? सुशीला, मी हिच्याबरोबर जायला हवं होतं. घाबरायचं कारण नाहीये मॅडम, त्या लवकरच शुद्धीवर येतील. खूप लागलं नाहीये ना तिला? जखमा झाल्यात का जास्ती? अहो काहीच नाही, त्यांनी त्या दुसऱ्या पेशंटला हातगाडीवर आणलं ना, म्हणून त्रास झाला आणि त्या बेशुद्ध पडल्या. सिस्टर, दुसरा पेशंट म्हणजे यांचे मिस्टर आहेत ते. हो सॉरी, मला माहित नव्हतं. कशा? सिस्टर, त्या शुद्धीवर येत आहेत. मी डॉक्टरांना बोलवते. वसू बाळा, कसं वाटतं आता? वसू बाळा.